नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। तर आज आपण बनवणार आहे कांदा भजी। कांदा भजी सोबत आपण कुबूची पण भजी बनवणार आहोत। तर कांदा भजीसाठी मी आपल्याला कांदा चिरून घेतलेला आहे आणि कांदा असा लांब लांब चिरून घेतलेला आहे आणि एकदम पातळ असा चिरून घेतलेला आहे। कांद्यात आपल्याला न पाणी घालता आपल्याला कांद्याचं पेस्ट बनवायची आहे। आपली भजी करण्यासाठी आपल्याला बनवायचं आहे। तर बघू शकता मी कांदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यात आपण थोडं थोडं करून असं मीठ घालून घेऊया। मीठ मी आधी थोडस अर्धा चमचा मीठ घालत आहे। आपण मीठ घातल्यानंतर चांगलं याला हलवून घेऊया चमच्याला आणि चमच्यानी हलवल्याच्या नंतर कांद्याला मिठामुळे आपल्याला पाणी फुटणार आहे। पहिला सुरू मी 1 चमचा बेसन पीठ घालत आहे। 2 चमचे बेसन पीठ आपण चांगलं यात मिक्स करून घेऊया। अगोदर कांद्याला आपल्या मीठ टाकल्यामुळे पाणी सुटणार आहे। त्या पाण्यातच आपल्याला हे कांदा भजी बनवायचे आहेत। इतर कोणतेही पाणी आपल्याला वापरायचे नाही। तर बघू शकता असं आपलं पीठ चांगलं कांद्याला लागलेलं आहे। अजून आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया। असं मीठ टाकून घेऊया आणि 2 चमचे परत बेसन पीठ टाकून घेऊया। आता हे पण आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला कांदा भजी बनवायची आहे, त्यामुळे कोणतंही पाणी दुसरं वापरायचं नाही। त्यामुळे आपल्याला कुरकुरीत अशी भजी लागणार आहे। आपण न पाणी घालता हे कांद्याची जी पेस्ट केली ना, त्या कांद्यामुळे आपली भजी कुरकुरीत अशी होणार आहे। तर बघू शकता आपलं पीठ सगळं यात कांद्यात सामावून गेलेलं आहे। आता आपल्याला यात मसाले घालायचे आहेत। ओवा हातावरती घ्यायचा आणि असा त्याला चोळून चोळून मग टाकायचं आहे। असा आपण ओवा टाकल्यानंतर आपल्या दाताखाली येऊन आपल्याला हे होतं, त्यामुळे असं चोळून 1 चिमूटभर आपल्याला ओवा टाकायचा। तिखट टाकायचं आहे। तिखट नॉर्मल आपण टाकू शकतो। तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असली तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता। आणि अर्धा चमचा हळद, मीठ आपण टाकलेलं आहे। मीठ आपलं मापातच आहे। 2दा मीठ टाकलेलं आहे, पण अर्धा चमचा ते मापात आहे। आणि थोडासा कांदा लसूण मसाला, चवीपुरता चाट मसाला, हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। होऊ शकता किती मस्त आपलं कांदे बेसन पिठा चांगले मुरलेले आहेत। आता आपण भजी काढून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल आपले खरंच कांदे भजी असे कुरकुरीत होणार आहेत। तुम्ही यात बघितलेलं आहे। यात आपण थोडासा मैदाही टाकलेला नाही तर तांदळाचं पीठ पण टाकलेलं नाही। फक्त बेसन पिठाचे आपण कुरकुरीत असे कांदा भजी बनवणार आहोत। आपलं तेल गरम झालेलं आहे। मी हाताने सोडत आहे भजी। तुम्ही पण हाताने किंवा तुमच्याकडे चमचा वगैरे असला तरी चमच्याने सोडू शकता। आणि छोटी छोटी अशी आपल्याला भजी टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता मी सगळे भजी असे तेलात तळायला टाकलेले आहेत। एकदम मंद आचेवर आपल्याला आता हे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलात तळून घ्यायचे आहेत। चांगला लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। अल्टी पलटी करू पण शकता आपण। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला। गॅस मोठा असला की पटकेच करपून जातील आपल्याला। ह्यात जास्त बेसन पीठ नाही, त्यामुळे कांदा आपला करपला आहे। त्यामुळे मंद आचेवर आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहेत। 5 मिनिटात आपली मंद आचेवर अशी भजी तळून निघालेली आहे। बघू शकता असा किती कलर छान आलेला आहे, करपलेली नाही काय नाही। आता याला आपण एका प्लेटात काढून घेऊया। तर हे झाले आपले कांदा भजी। तर आता आपण काढूया कोबूची भजी। कोबूची भजी आपल्याला पण करायची आहे का आपण ते पण सांगते मी। तर आपण कांदा भजी खाल्ल्याच्या नंतर म्हणतो कांदा भजी पण चांगली लागते कुणाला कोबूची भजी नाही आवडत, पण मी आज कोबूची भजी पण करणार आहे। कोबूची भजी पण तुम्हाला आवडते। ज्यात आपण कांद्याची भजी केली होती त्यातच आपण कोबूची पण भजी करायची आहे। तुम्ही बघू शकता कोबू मी असा चिरून घेतलेला आहे, स्वच्छ 2 पाण्याने धुवून पण घेतलेला आहे कोरडा करून। तर आता मी कोबू टाकून घेतलेला आहे। कोबूत पण आपल्याला जास्त बेसन पीठ वापरायचं नाही, त्यामुळे 2 चमचे असे बेसन पीठ आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकायचे आपल्याला। हे बघू शकता बेसन पीठ आपलं। आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया। ज्यांना कोबू आवडत नाही त्यांनी कोबूची भजी करून खा। कोबूची भजी पण एकदम छान लागतात। चवीनुसार तिखट घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा असा चाट मसाला।
हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही यात सोडा वगैरे काय घालायची आवश्यकताच नाही. मी कांदा भजीत पण मी सोडा घातलेला नाही, फक्त ओवा घातलेला आहे. यात ओवा वगैरे काही लागत नाही. आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी आपण यात ऍड करून घेऊया. आपल्याला याचं भज्यासारखं पॅटर्न बनवायचं आहे. पाणी मिक्स करायचं आहे. आपल्या घरात जास्त करून कोबू कुणाला आवडत नाही, पण कोबूची भजी सर्वांना आवडतील अशा पद्धतीत आपण कोबूची भजी करूया. तर बघा आपलं पॅटर्न पण तयार होतच आलेलं आहे. 2 मिनिटं आपण याला चांगलं हलवून घेऊया. बेसन पीठ म्हणल्यानंतर ना कोबूची चव लागत नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं बेसन पीठात आपल्याला हे कोबूची पण भजी करायची आहे. तर तुम्ही यात थोडंसं तांदळाचं पण पीठ टाकू शकता. आपलं पॅटर्न चांगलं तयार झालं. आपलं पॅटर्न चांगलं भिजलेलं आहे. भिजलेलं म्हणजे मुरलेलं आहे कोबू थोडासा ह्याच्या बेसन पीठात. तर आपण आता भजी टाकून घेऊया. आपलं ह्या कोबूच्या भजीचं पीठ थोडंसं घट्टच असू द्या, का तर थोडंसं पातळ झाल्यानंतर ना हा कोबू आपल्याला असं तेलात टाकल्यास सुटीत होतं, त्यामुळे घट्टच पीठ राहू द्यायचं आहे आपल्याला. घट्ट पीठ असल्यामुळे चांगली भज्यासारखी अशी कोबूची भजी होणार आहे आपली. तर बघू शकता आपण सोडून घेऊया त्यात एक आपले कोबूची भजी आज चांगली तेलात तळत आहेत आणि घट्ट पीठ केल्यामुळे आपली कोबू असा तेलात टाकल्यानंतर ना असा इकडे तिकडे नाही झाला, एकत्र अशी भज्यासारखी हे. पण तेलात टाकल्यानंतर आपला कोबू चांगला फुलून येतो. बघू शकता तुम्ही. ह्याला असं मंद आचेवर चांगलं आपण लाल असं होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे. का 5 मिनिटं आपण मंद आचेवर भाजल्यामुळे आपल्या भज्याला एकदम असा कलर आलेला आहे. आपण आता हे काढून घेऊया आणि दुसरे राहिलेले पण आपण तेलात टाकून घेऊया. तर बघू शकता बाकीचे पण आपले भजे चांगले व्यवस्थित निघालेले आहेत आणि आपले कोबूची पण भजे तयार झालेले आहेत. त्याला आपण डिश मध्ये काढून घेऊया. आता आपले कोबूची भजी तयार झाली. आपली कोबूची आणि कांदा भजी आपली तयार झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपले कोबूची आणि कांदाची भजी सारखीच दिसत आहे. आता किती मस्त असे आपल्याला भजी दिसत आहेत. तर ही रेसिपी आवडली असेल तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.